नमस्ते, मी संदीप कुलकर्णी. आजच्या या स्मॉल व्हिडिओ सेक्शनमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण परत एकदा बोलतोय ते टूल लाईफ वरतीच बोलतोय. टूल लाईफ याच्यावरती अजून एक व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बोलणार आहे ते टूलच्या मटेरियलवरती. टूल लाईफ हे अवलंबून असतं ते कुठलं मटेरियल तुम्ही वापरले. जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अल्युमिनियमचं टूल लाईफ वेगळं आहे, कास्टांचं वेगळं आहे, तसंच एजियनचं पण वेगळं असू शकतं. आणि म्हणून लोक आता अल्युमिनियम आणि कास्टॅनऐवजी एचआयन पण वापरतात. एचआयन मध्ये एक अजून ॲडव्हान्टेज असतो की तुम्हाला टूल लाईफ चांगला मिळतं, फिनिश चांगला मिळतो. याशिवाय डायकास्ट सारखं मटेरियल पण काही लोक वापरतात, ब्रासचं काही लोक मटेरियल वापरतात. ब्रासमध्ये तुम्हाला सरफेस फिनिश खूप चांगला मिळतो आणि टूल लाईफ सुद्धा त्यामुळे तुमचं 30 ते 40% वाढतं. तर हे जे नवीन वेगवेगळे मटेरियल्स आहेत, एचआयन असू दे, डायकास्ट असू दे किंवा ब्रास असू दे, ह्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. हे सगळे महाग मटेरियल आहेत, कम्पॅरेटिव्हली कॉस्टली मटेरियल आहेत, पण ह्याचं टूल लाईफ पण वाढतं, सरफेस फिनिश चांगला येतो आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा नक्की कुठेतरी तुमचं प्रोडक्शन हॅम्पर न होण्यासाठी, प्रोडक्शन रेग्युलाइज होण्यासाठी आणि चांगला सरफेस फिनिश मिळण्यासाठी नक्की फायदा होईल. जरी इनिशियल कॉस्ट जास्त गेली तरी टूल लाईफ जास्त मिळत असल्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट तुमची जी आहे ती जास्त नंतर किंवा अधिक वेळानंतर होणार आहे. तर त्याचाही तुम्हाला नक्की त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल अशी खात्री मला आहे. तर या नवीन मटेरियलचा नक्की वापर करून बघा. एखादा ट्रायल करून बघा. मी एजॅनवरती काही पॅटर्न केलेले आहेत, ब्रासवरती काही पॅटर्न केलेले आहेत आणि मला नक्कीच त्याचा चांगला फायदा झालेला आहे, चांगला उपयोग झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारचं हे जे टूलिंगचं मटेरियल आहे, ॲडव्हान्स मटेरियल आहे, त्याचा वापर करा आणि तुमचं टूल लाईफ वाढवा अशी आशा मी व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो. थँक्यू व्हेरी मच.